नमस्कार. भारतात शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी योजना आहे, पीक विमा योजना. कल्पना खूप चांगली आहे की जर निसर्गाच्या लहलीपणामुळे पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला आधार मिळावा. पण मग असं का होतंय की आश्वासनं मिळूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अक्षरशः वाट पाहावी लागते? चला तर मग आज याच्याच मुळाशी जाऊया. आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. सगळ्यात आधी ही योजना शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच कशी आहे ते पाहू. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मंजूर झालेले पैसे जातात कुठे? यानंतर ही सरकारी प्रक्रिया नेमकी कशी चालते आणि कुठे अडते तेही बघू. आणि हो, यावर टेक्नॉलॉजी काही उपाय करू शकते का? आणि शेवटी शेतकऱ्यांसमोर काय पर्याय आहेत यावरही बोलूया. चला सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच. भारतासारख्या देशात जिथे शेती पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे, तिथे अशा योजनेची नेमकी गरज काय आहे? विचार करा, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ. या अनपेक्षित संकटामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभं पीक मातीमोल होतं. हीच ती मोठी जोखीम आहे ज्यापासून लाखो शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पीक विमा योजनेसारखं एक संरक्षण कवच तयार केलं गेलंय. आणि याच गरजेतून जन्माला आली प्रधानमंत्री फसल विमा योजना, म्हणजेच PMFBY. सोप्या भाषेत सांगायचं तर हे सरकारचं एक महत्त्वाकांक्षी उत्तर आहे. एक असं सुरक्षा कवच जे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी बनवलं आहे. पण मग कागदावरचं हे इतकं छान चित्र प्रत्यक्षात काय घडतं? इथेच खरी गोष्ट सुरू होते. आणि अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशा का येते ते आता पाहूया. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. बातम्यांमध्ये आपण वाचतो की सरकारने अब्जावधी उपाय मंजूर केले. मग प्रश्न पडतो की ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोचते कुठे? आणि हा काही फक्त आपला प्रश्न नाहीये. हा थेट शेतकऱ्यांचा आवाज आहे, त्यांचा संताप आहे, जो आज सगळीकडे विचारला जातोय. सरकारने तर आदेश दिला, मग पैसे आमच्या खात्यात का नाहीत? आता जरा या आकड्याकडे लक्ष द्या. 26,342 कोटी रुपये. अरे बाप रे, ही खरंच एक प्रचंड रक्कम आहे. आणि ही रक्कम फक्त एका राज्यात, महाराष्ट्रात, गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे. तर मुद्दा हा आहे की पैसे दिले जात नाहीत असं नाही. योजनेची व्याप्ती खूप मोठी आहे, पण प्रॉब्लेम आहे वेळेचा. ही मदत इतक्या उशिरा पोहोचते की तिचा मूळ उद्देशच सफल होत नाही. सुरक्षा कवच वेळेवर मिळालं नाही तर त्याचा काय उपयोग, बरोबर ना? अच्छा, तर हा विलंब का होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला पैशाच्या आणि कागदपत्रांच्या या चक्रव्यूहात शिरावं लागेल. चला पाहूया शेतकऱ्याने दावा दाखल केल्यापासून त्याच्या खात्यात पैसे येईपर्यंतचा प्रवास कसा असतो. कागदावर तर ही प्रक्रिया अगदी सरळ दिसते. बघा, फक्त 4 स्टेप्स आहेत. शेतकरी दावा करतो, मग राज्य सरकार पिकाच्या नुकसानीचा डेटा केंद्राला पाठवतं, केंद्रीय पोर्टलवर सगळा डेटा तपासला जातो आणि मग विमा कंपनी पैसे देते. नियमानुसार तर हे सगळं फक्त 21 दिवसात व्हायला पाहिजे. पण हे 21 दिवस अनेकदा 21 महिने बनतात. मग गाडी नेमकी अडते कुठे? आता आपण ते अडथळे ओळखूया ज्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा थांबते. लोकसभेच्या अहवालानुसार याची काही प्रमुख कारणं समोर आली आहेत. कधी राज्य सरकार आपला प्रीमियमचा वाटा वेळेवर देत नाहीत, तर कधी नुकसानीच्या आकड्यांवरूनच वाद होतात. काही वेळा बँका चुकीचा डेटा अपलोड करतात, तर कधी थेट सरकारी पोर्टलमध्येच तांत्रिक बिघाड होतो. म्हणजे बघा, हे एक खूप गुंतागुंतीचं जाळं आहे. आणि या तांत्रिक चुका किती गंभीर असू शकतात याचं हे एक धक्कादायक उदाहरण आहे. एका जिल्ह्यात फक्त एका पोर्टलच्या ग्लिचमुळे तब्बल 99,800 शेतकऱ्यांचे अर्जच सिस्टीममध्ये नोंदवले गेले नाहीत. विचार करा, जवळजवळ 1,00,000 लोकांचं विमा संरक्षण धोक्यात आलं. आता ह्या सगळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी सरकार काय करतंय? तर उत्तर आहे टेक्नॉलॉजी. या जुन्या अडखळणाऱ्या यंत्रणेला रिबूट करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. प्रत्येक समस्येवर एक तांत्रिक तोडगा काढण्याचा प्रयत्न होतोय. जसं की पेमेंटला उशीर होऊ नये म्हणून डिजिक्लेम नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणलंय आणि उशीर झाल्यास कंपन्यांना 12% दंडही लावलाय. डेटावरून वाद होऊ नयेत म्हणून सॅटेलाईट वापरणारं येस टेक तंत्रज्ञान आहे आणि हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी विंड्स नावाची हायपर लोकल वेदर स्टेशन्स बसवली जातात. ठीक आहे, सरकार तर टेक्नॉलॉजी आणतंय, पण या सगळ्या गुंतागुंतीत एक सामान्य शेतकरी काय करू शकतो? त्याचा दावा कुठे अडकला आहे हे तो कसा तपासू शकतो? चला आता ते पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, एका शेतकऱ्याला आपल्या दाव्याची म्हणजे क्लेमची सद्यस्थिती कशी कळणार? यासाठी आता एक खूप सोपा मार्ग उपलब्ध झालाय, PMFBY व्हॉट्सॲप चॅटबॉट.
70-555-14-447 हा नंबर सेव्ह करून त्यावर फक्त हाय असं लिहून पाठवायचं. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ते कुणीही अगदी सहज आपल्या अर्जाची स्थिती लगेच तपासू शकतं. पण समजा सगळ्यात वाईट परिस्थिती आली तर? म्हणजे दावा मंजूर झालाय तसं कळलंय, पण पैसे काही खात्यात येतच नाहीयेत. अशावेळी काय करायचं? इथे तज्ज्ञ कायदेशीर मार्गाचा सल्ला देतात. 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, वकिलामार्फत विमा कंपनीला आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवणे. आणि दुसरी, तरीही पैसे नाहीच मिळाले तर थेट कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात केस दाखल करणे. यामुळे कंपनीवर पैसे देण्यासाठी दबाव निर्माण होतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. जेव्हा अब्जावधी रुपयांची मदत गावापासून ते थेट दिल्लीच्या डेटा सेंटरपर्यंत वाहणाऱ्या डेटावर अवलंबून असते, तेव्हा तंत्रज्ञान खरंच या मानवी समन्वयाच्या समस्येवर पूर्णपणे मात करू शकेल का? की हा प्रश्न टेक्नॉलॉजीपेक्षाही मोठा आहे? याचा विचार नक्की करायला हवा.